मसूर गटाचा आवाज, विकासाचा विश्वास आणि जनतेचा उमेदवार. मसूर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असलेले सोमनाथ चव्हाण नाव नाही तर एक विचार आहे. आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सोमनाथ चव्हाण यांनी आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. गरीब असो, गरजू असो, रुग्ण असो किंवा विद्यार्थी, कोणालाही कधीच परकेपणाची वागणूक दिली नाही. हजारो रुग्णांसाठी रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून जीवनदान दिलं. शासकीय योजना कागदावर न ठेवता थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवल्या. लाडक्या बहिणींना विविध माध्यमातून आधार दिला. इतकेच नाही तर स्वतःच्या गावासाठी स्वतःची 2 गुंठे जमीन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी मोफत देणारा नेता आजच्या काळात दुर्मिळच आहे. लोकनियुक्त सरपंच म्हणून ग्रामीण विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं आणि ते काम बोलकंही आहे. अशाच एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या सर्वसामान्य माणसांच्या वेदना जाणणाऱ्या उमेदवाराला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून मसूर गटातून संधी दिली आहे आणि विश्वासी आहे मिळालेल्या संधीचं ते सोनं नक्कीच करतील. चला तर मग विकासासाठी, विश्वासासाठी आणि आपल्या हक्कासाठी सोमनाथ चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया.